काय काय आणलं होतं अग्रवाल बसत नाही ना. अग्रवाल बसतो हो मामा पातीला आणि फोन केला होता मी. तिला काढायची नाही कपून लाईव्ह चालू त्याला लागली मस्त आहे भारी झाले. आजचा बोलणार नाही ना. आता एक काही बोलत नाही ना तिथं वाचता राहिला आले नव्हते विचार करून काय तुमचं झालं झालं ना, मी 50 बोलत नाही. एक अजून पुढच्या आपण कमी करून अजून पैसे आलो 1 मिनिट आलो. नाही स्वयंपाक खूप उरला बाबा एकदम भारी दिला. तिची लिंक काय असतं सगळेच मत रे चेन्नई मध्ये मग काय त्याच्यानंतर आहे का चेन्नईचा तो काय दीपक छा कोण आलता का काही फिक्स होईल तिकडे अरे यार मात्र बॅटची कड घेऊन चेंडू सरळ विकेट किपरच्या दिशेने एक झेल त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. विकेट किपर सूर्यकांत थोरात यांच्याकडनं चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला मात्र अपयश. चेंडू हाताची कड घे शॉर्ट फाईन लेग थर्ड मॅन क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. साई सोशल क्रिकेट क्लब आयोजित या मैत्रीपूर्ण स्पर्धेचा हा अंतिम सामना वायस सुपर किंग्स विरुद्ध ठीक आहे बाबा ठीक आहे मी चालली. यावेळेस मात्र निश्चितच चांगल्या दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट मैदानावर तुम्ही बघताय. 2 धावा अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. KB11 संघ फलंदाजी करतोय. वायस सुपर किंग संघ हा क्षेत्ररक्षण करताना मैदानावर तुम्ही बघताय. अंतिम सामना मैदानावर खेळला जातोय. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघताय. बॅटिंग पॉवर प्ले मधलं पहिलं षटक घेऊन सज्ज होत आहे सुनील भाऊ जाधव राकेश साठी. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा खाली राहतोय. वेग मात्र थोडासा कमी होतोय. या ठिकाणी राकेशला चकित केलं गेलं. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी सुनील भाऊ जाधव यांच्याकडनं केलं जात आहे. ओव्हर द विकेट मारा त्या ठिकाणी केला जातोय. बॅटिंग पॉवर प्ले मधलं पहिलं षटक टाकलं जात आहे. अंतिम सामना मैदानावर खेळला जातोय. साई सोशल क्रिकेट क्लब आयोजित या मैत्रीपूर्ण स्पर्धेचा अंतिम सामना मैदानावर खेळला जातोय. सुनील जाधव पुन्हा एकदा. यावेळेस मात्र हवाई हल्ला मारलेला हा फटका चेंडू सरळ जातोय. वायस सुपर किंग्स कडनं प्रयत्न केला गेला मारण्याचा. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. पहिला चेंडू बॅटिंग पॉवर प्ले मधलं दुसरं षटक मैदानावर टाकलं जात आहे. निर्धाव टाकलं जातंय. दिसत नाही बाकी. हो यावेळेस मात्र दिवस अटेम्प्ट केला गेला. सलग 2 चेंडू या ठिकाणी किरण भंडारी यांच्याकडनं टाकले जात आहे. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करायची त्याचा आदर्श प्रात्यक्षिक त्या ठिकाणी किरण भंडारी आपल्या संघर्ष मैदानावर बघायला मिळतोय. हो हवाई हल्ला रामभाऊ बोडके एक फैसला होता. यस पुरा मार चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे चौकार. आता मात्र समीरला यश मिळतंय. शॉर्ट पिच चेंडू आखूड टप्प्याच्या चेंडूचा समाचार घेतला गेला. चेंडू बॅटवर पिक केला गेला. लॉंगच्या दिशेने हवाई हल्ला केला गेला. 1 बाउन्स सीमारेषेपार चेंडू चौकार. हो यावेळेस मात्र
बॅट फुटला जा जोरदार पंच डीप मिड विकेट सीमारेषे पार चेंडू षटकार शेवटच्या 2 चेंडूवर मात्र लाजवाब फटकेबाजी केली गेली 2 चेंडूवर 2 मोठे फटके खेळले गेले 2 चेंडूवर 10 धावा वसूल त्या ठिकाणी केल्या गेल्या षटक संपतंय बॅटिंग लाजवाब फटकेबाजी समीर आणि तंजीम कडनं केली जाते खराब चेंडूचा समाचार त्या ठिकाणी घेतला गेला शॉर्ट पिच चेंडूला बॅटर पिक केलं गेलं डीप मिड विकेट सीमारेषे पार चेंडू टोलावला गेला षटकार येतोय षटक संपतंय 12 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय बॅटिंग पॉवर प्ले मध्ये जातोय बीग क्षेत्रामध्ये लॉंग सीमारेषेजवळ रामभाऊ बोडके पुन्हा एकदा चेंडूच्या मागे येत आहे सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं जात आहे धावफलक 19 धावा चेंडू येस अफलातून केली जाते या एक धावेच्या मदतीने धावफलकावर लागताय एक गड्याच्या मोबदल्यामध्ये येस एक धाव पुन्हा एकदा येते 27 धावा धावफलकावर लागताय तिसरं षटक मैदानावर टाकलं जात आहे खराब चेंडू फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी टाकली जात आहे समीर सय्यद पुन्हा एकदा स्ट्राईकवर फुल्लन चेंडू यावेळेस मात्र नो चान्स 1 बाउन्स बाउंड्री चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे चौकार तिसऱ्या षटकामध्ये मात्र निश्चितच फलंदाजीचा घेर बदललेला दिसतोय दोन्ही फलंदाज मात्र फॉर्म मध्ये आलेले दिसत आहे सूड गवसतोय फटकेबाजी केली जाते सूर्यकांत थोरात यांच्या गोलंदाजीवर हल्ला चढवले जात आहे चौकार षटकार त्या ठिकाणी येत आहे आता धाव संख्या जाऊन पोहोचते 27 आणि 4 31 धावा मारत राय पुन्हा एकदा फटकेबाजी ओहो येस चौकार येतोय षटक संपतंय तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा वसूल केल्या गेल्या आता धाव संख्या जाऊन पोहोचते 35 धावा प्रतिषटक 11-5-0 या सरासरीने 35 धावा धावफलकावर लागताय रामभाऊ बोडके फुलटा चेंडू आठ षटकांचा हा सामना असेल 41 धावा धावफलकावर लागताय रामभाऊ बोडकेचं स्वागत या ठिकाणी षटकार मारून तंजीम करतोय अजूनही या चौथ्या षटकातल्या 5 चेंडूंचा खेळ बाकी सलग 2 चेंडूवर 2 उत्तुंग फटके 2 षटकार येत आहे तंजीम सय्यद ऑन फायर लाजवाब फटकेबाजी याच फलंदाजीसाठी याच फटकेबाजीसाठी तंजीमला संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये ओळखलं जातं एक सिनियर क्रिकेटचा हा तारा सितारा यंगस्टर क्रिकेटर निश्चितच लाजवाब फटकेबाजी करतोय सलग 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार केले जात आहे आतापर्यंतच्या या षटकामध्ये 2 चेंडूंमध्ये 12 धावा त्या ठिकाणी खर्च होत आहे हो माय गुडनेस पुन्हा एकदा सलग 3 चेंडू 3 षटकार तंजीमच्या बाडीत येत आहे बॅटिंग कुठंच खेळायचं आहे सगळे लाजवाब फटकेबाजी अंतिम सामन्याला शोभेल या पद्धतीचा खेळ मैदानावर केला जातोय आक्रमक फटकेबाजी केली जाते तंजीम मात्र आता प्रचंड भन्नाट फॉर्म मध्ये दिसतोय रामा बोडकेच्या गोलंदाजीवर त्या ठिकाणी हल्ला केला जातोय साई सोशल क्रिकेट क्लब आयोजित या स्पर्धेचा हा अंतिम सामना मैदानावर खेळला जातोय मैत्रीपूर्ण या स्पर्धेचा अंतिम सामना मैदानावर खेळला जातोय त्यावेळेस मात्र गोलंदाजी मार्क मध्ये बदल होतोय राऊंड द विकेट मारा केला जातोय ओहो फुल लाईन चेंडू जोरदार प्रहार पुन्हा एकदा चेंडू सरळ लॉंग सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय एक धाव मात्र अगदी सहजपणे पूर्ण केली जाते लाजवाब फटकेबाजी समजदारीने फलंदाजी केली जाते सिंगल येते एकेरी धाव वसूल केली जाते मागच्या बाजूला घोषित एरियामध्ये जातोय 2 धावा पंचांकडनं इशारा येतोय येस 2 धावा त्या ठिकाणी घोषित केल्या जात आहे आतापर्यंतच्या 5 चेंडूंमध्ये
21 धावा राम बोडकेच्या या षटकामध्ये बसून केले जात आहे. सुरुवातीच्या 3 चेंडूवर 3 उत्तुंग षटकार तंजीमच्या बॅटमॅन आले होते. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक या ठिकाणी रामभाऊ बोडके करताय. अंतिम चेंडू हो हवाई हल्ला. आउट का किरण भाऊ चेंडूच्या खाली येत आहे. घेतला हो हो येस येस इज गॉन. पुन्हा एकदा ऑनसाइडला समीर सय्यद कडनं प्रयत्न केला गेला. थोडासा टायमिंग त्या ठिकाणी चुकतोय. मिसमॅच शॉट खेळला गेला. हवेत मात्र जास्त वेळ चेंडू राहतोय. वेळ मात्र भरपूर भेटतोय. किरण गोजरे चेंडूच्या खाली येत आहे. एक आदर्श पद्धतीने त्या ठिकाणी झेल घेतला जातोय आणि समीर सय्यदचा त्या ठिकाणी बळी त्या ठिकाणी पडतोय आणि केपी संघाला एक महत्वपूर्ण धक्का त्या ठिकाणी बसतोय. समीर सय्यद झेलबाद होतोय आणि खेळाडू कक्षामध्ये परत येतोय. मात्र निश्चितच आपल्या संघाला एक महत्वपूर्ण स्टार्ट एक चांगला स्टार्ट देण्याचा जो प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला त्यामध्ये यश मिळतंय. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. सुरुवात मात्र या षटकाची सुंदर होते. गोल्डन स्पॉटवर त्या ठिकाणी डिलिव्हरी केली गेली. 4थ्या स्टंपवर त्या ठिकाणी चेंडू टाकला गेला आणि बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. चेंडू सरळ विकेट किपर सूर्यकांत थोरात यांच्या क्लोज मध्ये जाऊन जातोय. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ चेंडू त्या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये आपल्या समाधान शिरसाट ला जॉब चित्रशन त्या ठिकाणी करताय. चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचं काम त्या ठिकाणी भूषण उगले करतोय. लेदर आणि टेनिस या दोन्ही क्रिकेटच्या फॉर्मॅट मध्ये हा प्रसिद्ध असलेला खेळाडू आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू भूषण उगले यावेळेस मात्र स्ट्राईक घेतोय. या ठिकाणी एज लागून चेंडू सरळ जातोय. पॉइंट क्षेत्रामध्ये किरण भंडारी चेंडूच्या मागे येत आहे. एक धाव अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. या एक धावेच्या मदतीने धावफलक वाढतोय. 57 धावा धावफलकावर लागताय. समाधान पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट तंजीम साठी. उलटा चेंडू खराब चेंडूचा समाचार. हा षटकार मात्र निश्चितच उत्तीर्ण म्हणावा लागेल. येस षटकार संपूर्ण सामन्याचे सूत्र तंजीम आपल्या हातामध्ये घेतोय. लाजवाब फटकेबाजी करतोय. आक्रमक बॅटिंग करतोय. तंजीम ऑन द फायर. हो यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला हा जोरदार फटका. भगवान शिंदे हो अपयशी चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे चौकार. यावेळेस मात्र निश्चितच हुशारीने चेंडू ऑफस्टंपवर टाकला होता. गुडलँड स्पॉटवर त्या ठिकाणी डिलिव्हरी केली गेली होती. मात्र अतिशय हुशारीने तंजीमने जोरदार प्रहार केला गेला. सरळ बॅटने हा चेंडू पटकावला गेला. ट्रॅव्हल करत चेंडू सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वेगाने जातोय. भगवान शिंदे कडनं एफर्ट्स लावले गेले. प्रयत्न केला गेला मात्र अपयश मिळत आहे. चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे जातोय. चौकार येतोय. फुल टॉस चेंडू फुल चेंडू जोरदार प्रहार. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी वायस योगेश भाऊ यांच्याकडनं केलं गेलं. कर्णधार षटक संपतोय. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या अरे नाही आता लोड नाही केला त्यांनी. छोटा बॉल लोड केला तू. एक आली ना आता. यावेळेस मात्र या सामन्यामध्ये तंजीम लाजवाब फटकेबाजी करतोय. भूषण उगले आपले सहकार्याला त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सपोर्ट करतोय. चर्चा करताना मैदानात तुम्ही दोन्ही खेळाडूंना बघू शकता. 5 षटकांचा आतापर्यंत खेळ पूर्ण होतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये 18 धावा बॅटिंग पॉवर प्ले मध्ये लागल्या होत्या. त्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये मात्र फलंदाजीचा गिअर बदलला गेला. वेगवान खेळी त्या ठिकाणी केली गेली. 31 धावा धावफलकावर लागला. त्यानंतर मात्र प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक चेंडूवर प्रहार केले गेले. आता धावसंख्या जाऊन पोहोचते. भगवान शिंदे गोलंदाजी मार्गवर सज्ज होत आहे. गोलंदाज चेंडू जोरदार प्रहार केला गेला. लाजवाब क्षेत्ररक्षण आउटस्टँडिंग एफर्ट. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. बापू यांच्याकडनं एकदा मात्र अगदी सहजपणे पूर्ण होतीये. शिंदे दादा महाराष्ट्र पोलीस सिन्नर पोलीस उजव्या हाताचे हे गोलंदाज षटकातला पुढचा चेंडू घेऊन भूषणसाठी. सुपर शॉट बाय भूषण उगले. षटकार. भूषण यश पाहायला बोलावलंय का? चालू राहू दे 75
या षटकारासोबत धावफलक वाढतंय 75 धावा धावफलकावर लागतंय. हो येस लाजवाब फटकेबाजी, लाजवाब फटकेबाजी. सगळं कव्हर करायचे. कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा. तुम्हारा तो वक्त आया था, हमारा दौर आएगा. आता मात्र दौर तंजीम आणि भूषण उगलेचा चाललाय. या अगोदरच्या षटकामध्ये सलग 3 षटकार मारले होते तंजीमने. आता मात्र सामन्याचे सूत्र हातात घेतोय भूषण. सलग 2 चेंडूवर 2 षटकार. भूषण ऑन द फायर. हो येस, ओ माय गॉडनेस, सलग 3 चेंडू 3 मोठे प्रहार. आता मात्र चौकार येतोय. निश्चितच आक्रमक फटकेबाजी केली जाते, हल्ले केले जात आहे, आक्रमण केले जात आहे. मी अगोदर या षटकामध्ये म्हटलं होतं लेदर आणि टेनिस या क्रिकेटच्या दोन्ही फॉर्मॅट मध्ये भूषण उगले एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातोय. त्याच दर्जाची फटकेबाजी मैदानावर केली जाते. मात्र ऑफ स्टंपवर अतिशय 86 धावा 86 धावा धावफलकावर लागताय. 12 चेंडूचा खेळ बाकी. निश्चितच पहिल्या 2 षटकामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती होती आणि आत्ताची परिस्थिती, येस 6 षटकांमध्ये 86 धावा होत आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी. एक मोठं टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवण्याचा प्रयत्न भूषण आणि तंजीम करतोय. आता मात्र गोलंदाजी मार्गवर तुम्ही बघताय YS सुपर किंग संघाचा कर्णधार योगेश शिंदे मात्र गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेतोय. निश्चितच प्रयत्न असेल, ही जोडी फोडण्याचा प्रयत्न असेल, विकेट घेण्याचा प्रयत्न असेल. 86 धावा. हौसले जिनमें अकेले चलने के होते हैं, एक दिन काफिले उनके पीछे होते हैं. निश्चितच आता एफर्ट्स लावले जात आहे. हो जोरदार प्रहार. यावेळेस मात्र चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफ सीमारेषेजवळ. रामा बोडके चेंडूच्या मागे येतोय. एक धाव मात्र अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. दुसरा धावेचा कुठला प्रयत्न त्या ठिकाणी होताना दिसत नाहीये. षटकाची सुरुवात मात्र अप्रतिम केली जाते. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव बसून केली जाते. तंजीम आता मात्र स्ट्राईक घेतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण. धावबाद करण्याचा प्रयत्न असेल. येस येस इज गॉन. भूषण उगले यावेळेस मात्र एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. परिणाम स्वरूप त्या ठिकाणी एक सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी योगेश भाऊ आणि सुनील भाऊ यांच्याकडनं केलं गेलं. भूषण उगले मात्र निश्चितच कमनशिबी ठरतोय आणि धावबाद त्या ठिकाणी होतोय. मात्र संघाने कर्णधाराने दिलेली जबाबदारी त्या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करत आपल्या संघाला एक मोठा स्टार्ट देत एक मोठी धावसंख्या उभारत धावबाद होत खेळाडू कक्षामध्ये परत येतोय. तुम्ही बघू शकता फलंदाजीसाठी मैदानात जाताना एक डावखोऱ्या हाताचा एक नावाजलेला खेळाडू तुम्ही बघू शकता. जोरदार टाळ्या भूषणसाठी झाल्या पाहिजे मित्रांनो. लाजवाब फलंदाजी, आउटस्टँडिंग बॅटिंग बाय भूषण उगले. नवीन बॅट्समन मैदानात जाताना तुम्ही बघताय डावखोऱ्या हाताचा कुणाल सर मैदानात जात आहे. षटक मात्र कमालीचं यशस्वी ठरत आहे. सक्सेस मिळतोय, यश मिळतंय. भूषण सारखा एक तगडा फलंदाज त्या ठिकाणी बाद केला जातोय. निश्चितच क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल. सुनील भाऊ यांच्या एफर्टचं कौतुक करावं लागेल. एक चांगला खेळाडू फलंदाज त्या ठिकाणी धावबाद होतोय. ओव्हर द विकेट. लाजवाब क्षेत्ररक्षण तुम्ही बघू शकता. गली क्षेत्रामध्ये भिंत विनोद दंताल नावाची त्या ठिकाणी उभी आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण. द बॉल विनोद दंताल सर. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जातं. या अगोदर राकेशचा सुंदर असा झेल त्या ठिकाणी उलट्या धावत जात पकडला होता. आपल्या इनिंग मध्ये पहिला चेंडू खेळताना कुणाल सर शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला हवेत मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. मात्र अपयश मिळतंय. निश्चितच गोलंदाजाचं मात्र कौतुक करावं लागेल. एक मिनिट. 2 बॉल बाकी. फोर द विकेट. पुन्हा एकदा योगेश भाऊ पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. मात्र निश्चितच नियंत्रित मारा त्या ठिकाणी योगेश भाऊ यांच्याकडनं केला गेला.
फलंदाजाला चकित करण्यामध्ये यश मिळते. सलग 2 चेंडू निर्धाव येत आहे. डॉट बॉल टाकले जात आहे. हो लाजवाब आउटस्टँडिंग डिलिव्हरी, सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन, लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी योगेश भाऊ यांच्याकडनं केलं गेलं. 6 षटकांमध्ये 86 धावा असताना 7व्या षटकाची जबाबदारी त्या ठिकाणी स्वतः कर्णधार घेत आहे आणि निश्चितच एक चांगलं षटक त्या ठिकाणी योगेश भाऊ यांच्याकडनं टाकलं गेलं. 7 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 7 षटकानंतर धावपल करावं लागत आहे. 7 षटकानंतर येस 88 धावा धावपल करावं लागत आहे. फक्त 2 धावा या 7व्या षटकामध्ये येत आहे. लाजवाब गोलंदाजी, सुपर बॉलिंग बाय योगेश भाऊ. निश्चितच आदर्श गोलंदाजी म्हणावं लागेल. शेवटच्या काही षटकांमध्ये, शेवटच्या काही चेंडूंमध्ये फलंदाजाचा प्रयत्न असतो, आक्रमक फटकेबाजी करण्याचा प्रयत्न असतो. मात्र या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी फक्त 2 धावा त्या ठिकाणी दिले जाते. आता मात्र मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले असेल. अंतिम षटक असेल. बॅटिंग पॉवर प्ले नाही घेते या अगोदरचा होता. अंतिम षटक 8वं षटक टाकलं जाते. बापू स्ट्राईक वर तुम्ही बघू शकता. तंजीम गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक घेऊन येत आहे. बापू हो लोअर फुल टॉस. यावेळेस मात्र ऑफ स्टंपवर मारा केला गेला. खराब क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चांगला रिटर्न, चांगली फेकी, धावबाद करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न फसतोय. 2 धावा मात्र अगदी सहजपणे पूर्ण केले जात आहे. चित्याच्या चपळाईने 2 धावा वसूल केले जात आहे, पूर्ण केले जात आहे. लाजवाब अव्वल दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट मैदानात तुम्ही बघताय. कुणाल सर आणि तंजीम लाजवाब फटकेबाजी करताय. एक चांगल्या चेंडूला सन्मान देत आहे. खराब चेंडूचा समाचार त्या ठिकाणी केला जातोय. सुरुवात मात्र षटकाची चांगली होते. बापू पुन्हा एकदा येस इट्स गॉन. सुनील भाऊ लाजवाब झेल त्या ठिकाणी टिकताय. सुंदर असं क्षेत्ररक्षण. तंजीम त्या ठिकाणी जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी झेल बाद होत आहे. निश्चितच सुनील जाधव यांच्या या प्रयत्नांचं, या झेलचं कौतुक करावं लागेल. या अगोदरचा चेंडू ज्या पद्धतीने त्यांच्याकडे सुटला होता, त्यानंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवर मात्र निश्चितच एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. एफर्ट्स लावले जात आहे. तंजीम त्या ठिकाणी बाद होतोय. नवीन बॅट्समन तुम्ही बघू शकता कैलास शिंदे. बापू एक चांगलं षटक त्या ठिकाणी मैदानावर टाकताय. खराब चेंडू, फुल टॉस चेंडू. Oh yes, it's gone. सरक दुसरा चेंडूवर दुसरा गडी त्या ठिकाणी बाद केला जातोय. 8वं षटक देखील कमालीचा यशस्वी ठरतंय. फुलटॉस चेंडूचा समाचार घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कैलास भाऊ यांच्याकडनं केला गेला. षटकार मारण्याचा प्रयत्न असेल. निश्चितच शेवटच्या षटकांमध्ये, शेवटच्या काही चेंडूंमध्ये प्रत्येक फलंदाजाचा प्रयत्न असतो, आक्रमक फटकेबाजी करण्याचा प्रयत्न असतो. त्या प्रयत्नामध्ये मात्र या ठिकाणी विकेट त्या ठिकाणी दिली जाते. भगवान शिंदे सर चेंडूच्या खाली येत आहे. त्याला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. कैलास शिंदे मात्र पहिल्या चेंडूवर झेल बाद होऊन खेळाडू कक्षामध्ये परत जात आहे. 8वं षटक, अंतिम षटक त्या ठिकाणी टाकलं जाते. लेफ्ट हँड ओव्हरचा विकेट मारा केला जातोय. बापू पुन्हा एकदा कुणाल सरांसाठी. फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र लेग स्टंपवर टाकलेला चेंडू विकेटच्या अगदी बाहेर. पंचांकडनं इशारा येतोय. व्हाईट बॉल येतोय. एक बोनस धाव पुन्हा एकदा KB 11 संघाला जातोय. अवंतर धाव या ठिकाणी अकाउंट मध्ये भर पडते. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. येस, यावेळेस मात्र कुणाल सरांना यश मिळतंय. फुलटॉस चेंडूचा समाचार घेताना चेंडू सरळ डीप मिड विकेट सीमारेषे पलीकडे. षटकार. या षटकातला आतापर्यंतचा हा खराब चेंडू म्हणावा लागेल. या अगोदरचे सगळे चेंडू लाजवाब पद्धतीने टाकले गेले. फलंदाजाला बांधून ठेवलं होतं. आता मात्र खराब चेंडू. आडव्या बॅटने प्रहार केला गेला. कुणाल सरांच्या बॅटीतून आलेला उत्तुंग षटकार तुम्ही म्हणू शकता. या षटकारासोबत धावसंख्या वाढते. धावफलक जाऊन पोहोचतोय 97 धावा धावफलकावर लागताय. चेंडूचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि कुणाल सरांची इनिंग या ठिकाणी संपते. कुणाल सर त्या ठिकाणी झेल बाद होत आहे. गडी बाद होतोय.
8व्या षटकातला अंतिम चेंडू. निश्चितच बापूच्या गोलंदाजीचे कौतुक करावं लागेल. या अगोदरच्या चेंडूवर षटकार आणि लगेचच दुसऱ्या चेंडूवर मात्र कुणाल सरांना झेलबाद केलं गेलं, कमबॅक केलं गेलं. अंतिम चेंडू. हो, यावेळेस मात्र पॉइंट क्षेत्रात झेल गेला, पेट गेला, झेल ड्रॉप होतोय. हो, खराब क्षेत्ररक्षण, खराब रिटर्न. 2 धावा पूर्ण यश केले जात आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न धावबाद करण्याची संधी असेल. 3 धावा मात्र त्या ठिकाणी वसूल केले जात आहे. हो, यस, शतक पूर्ण होत आहे. केबी संघाचे 100 धावा पूर्ण होत आहे. वायएस सुपर किंग संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी, अंतिम सामना जिंकण्यासाठी तब्बल 101 धावांचं आव्हान असेल. निश्चितच एक मोठी टार्गेट, मोठी धाव संख्या, एक चांगला सामना उपस्थितांना बघायला मिळेल, यामध्ये कुठली शंका नाही. राकेश मोबाईल आहे का? गडाख सर नमस्ते. काय चाललं? मुंबई इंडियन्सचे 100 धावा झालेल्या आहेत. राकेश मोबाईल आहे का? बरं इकडे आहेच ना. आता पहिली विकेट झालेली आहे. आता दुसरी इनिंग चालू. ओम शिंदे खाली बसणार आहे. हॅलो 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 Hello, 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 my testing. Hello. Hello, hello, my testing. 4 जण एकच सांगा. 1 2 3 4 असं कसं 1 2 एकाच शेजारी असं राहणार. केबीला तुम्ही पळवलं म्हणून, नाही तर 500 होते. कॅप्टन आले, त्यांनीच नाही घेतलं. आम्ही काय करणार? Hello. त्याचं नाव आहे का आपल्या इकडे? My testing. बरं ठीक आहे, लिहून नमस्कार. हॅलो. फिल्डिंग, आता फिल्डिंग लावत आहे. लवकर फिल्डिंग लावा. चावी कोणाची? कोणाची आहे? गावरे चावी कोणाची आहे? नवीन बॉल. भरूनच चला. गावरे नवीन बॉल द्या, नवीन बॉल. पहिली बॉलिंग कोण करणार आहे? पाहूया. नवीन बॉल मिळत झालं बरं का? नाही पहिलेच बोलला समय थोडासा ब्रेक घेऊया. याला खेळत नाही का तरी कोणाला थोडातला पहिला बोलायला टाकला होता. जो बाउंड्री गेली ना मला बोला टाकता येते. आउट एकदम बोस बोलला झाला. हॅलो. लवकर फिल्डिंग. तंजीम दादानी चांगली बॅटिंग केली. अभिनंदन. पाहुणे बॉलिंग करणार आहे. पहिले ओपनर बॉलर पाहुणे.
हे ती बॉटल घ्या ना छोटून अजून हा का पप्पा बॉटल आण ना बॉटल जॉईन ना मला आता ते नाही 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 माझ्याकडेच आहे ते सबमिट नाही केलं. हॅलो हॅलो मॅजेस्टी फायनल मॅचची सेकंड इनिंग स्टार्ट होते इथे. पहिला चेंडू जगू दादा पाहुणे घेऊन येत आहे पायलनकडनं सिन्नर कॉलेजांकडनं. पहिला चेंडू निर्धाव. दररोज सगळं दिसतंय ना. पहिला बॉल नाही ना हे सुद्धा राहतं मोबाईल आणि वायस सुपर किंग्स या संघाला करायचा आहे 101 धावा. पुढील चेंडू पाहुणे यांचा हलकासा टच केलेला आहे आणि रनआउट ची इथे शक्यता. आणि अंपायर बघू काय करतात, काय डिसिजन देतात. नाही, नॉट आउट. कॅन्सल कॅन्सल काय झालं पाहिलंच नव्हती मला वाटतं नेक्स्ट या ठिकाणी विनंती असेल खेळाडूंना पंचांवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणायचा नाहीये. अतिशय खेळीमेळीच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पूर्ण होते. पाहुणे पुन्हा एकदा सज्ज होत आहे. एक मोठा स्टार्ट तुम्ही बघू शकता. ओव्हर द विकेट. ओ येस, लाजवाब, सुपर. येस, टिपिकल कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका चौकार येतोय. निश्चितच एक कृष्णा सातपुते यांचे सुपर फॅन म्हणून क्रिकेट विश्वामध्ये योगेश शिंदे यांना ओळखलं जातं. लेग स्टंपवर टाकलेला चेंडू ज्या पद्धतीने फटकावला गेला, निश्चितच उपस्थितांना कृष्णा सातपुतेची आठवण या ठिकाणी येते. योगेश शिंदे देखील उपस्थितांचं प्रचंड मनोरंजन करताय. इकडे तुम्ही गोलंदाजी मार्कवर जर बघत असाल, पाहुणे ज्या पद्धतीचे गोलंदाजी करताय, एक मोठा स्टार्ट तुम्ही बघू शकता. एक 20-25 पावलांचा स्टार्ट असेल. ओव्हर द विकेट मारा करताय. उजव्या हाताचा हा गोलंदाज, अनुभवी ज्येष्ठ गोलंदाज तुम्ही बघताय. अंतिम सामन्यातलं दुसऱ्या इनिंग मधलं बॅटिंग पॉवर प्ले मधलं जबाबदारीचं पहिलं षटक घेऊन येत आहे. या अगोदरच्या चेंडूवर लाजवाब असा फटका चौकार आला होता. हो लाजवाब, सुपर शॉट पाय योगेश भाऊ. सलग दुसऱ्या चेंडूवर त्याच पद्धतीने स्वीपचा फटका त्या ठिकाणी ऑन साइडला खेळला गेला. आडव्या बॅटनं प्रहार त्या ठिकाणी केला जातोय. 2 धावा मात्र या फटक्यावर येते. या 2 धावांच्या मदतीने धावफलक वाढतोय. 7 धावा धावपकावर लागताय. वायस सुपर किंग संघाचं जर तुम्ही फलंदाज बघितले असेल तर आघाडीचे 2 खेळाडू तुम्ही बघत असाल मैदानावर. स्वतः कर्णधार या सामन्याचे सूत्र आपल्या हातात घेत आहेत. जबाबदारीने फलंदाजी त्या ठिकाणी करताय. नॉनस्ट्राईक एंडला तुम्ही बघू शकता रामा बोडके अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिद्ध हा स्टार खेळाडू अंतिम सामन्यामध्ये फलंदाजी करताना तुम्ही बघताय. पावणे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. पावणे 2 योगेश. उलटा चेंडू आडव्या बॅटनं प्रहार केला गेला आणि चेंडू सरळ मिड विकेट सीमारेषे पलीकडे षटकार. लाजवाब फटकेबाजी केली जाते. आक्रमण केलं जात आहे. पावण्याच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला जातोय. मित्रांनो, आयुष्यात येणारे सगळेच वादळ हे आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेले नसतात. काही वादळ ही आपली वाट मोकळी करण्यासाठी देखील आलेले असते. ज्या पद्धतीने 101 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेले हे दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीची फटकेबाजी करताय, निश्चितच एक चांगली सुरुवात वाय संघासाठी करून देताना तुम्ही मैदानात योगेश आणि रामाला बघताय. आक्रमक फटकेबाजी, हल्ला केला जातोय. उपस्थितांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो
कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेट विश्वातला मोठा तारा सितारा ज्या पद्धतीची फटकेबाजी करतोय अगदी त्याच दर्जाची त्याच पद्धतीची फटकेबाजी योगेश भाऊ शिंदे यांना मैदानात करताना तुम्ही बघताय. हो हो पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू सरळ जातोय पहिल्या क्षेत्राच्या बाहेर, मात्र घोषित एरियामध्ये जातोय चेंडू. पंचांकडनं इशारा केला जातोय. 2 धावा त्या ठिकाणी घोषित केले जात आहे. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी योगेश भाऊ करत आहे. शॉर्ट पिच चेंडूचा समाचार त्या ठिकाणी घेतला गेला. 2 धावा या चेंडूवर येत आहे. 1 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. बॅटिंग पॉवर प्ले मधलं पहिलं षटक संपतंय. तब्बल 13 धावांच्या सरासरी धावांची आवश्यकता असताना बॅटिंग पॉवर प्ले मधलं पहिलं षटक पूर्ण होत आहे. 101 धावांचा पाठलाग करायचा असताना पहिल्या षटकाच्या खेळानंतर बॅटिंग पॉवर प्ले मधलं पहिलं षटक संपतंय. 6 चेंडू नंतर वायस सुपर किंग संघ जाऊन पोहोचतोय 1 षटकानंतर 15. 12.30 ची ह्या रन रेटने धावांची आवश्यकता असताना मात्र एक चांगला स्टार्ट योगेश भाऊ आपल्या संघासाठी करून देतोय. स्वतः कर्णधार एक जबाबदारीने फलंदाजी करतोय. आता मात्र दुसरं षटक सुरू होतोय. गोलंदाजी मार्गवर तुम्ही बघू शकता या सिन्नर टेनिस क्रिकेट विश्वातला सर्वात अनुभवी चेहरा, ज्येष्ठ चेहरा शरद गोजरे उर्फ कॅप्टन म्हणून त्यांना संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये ओळखलं जातं. 2017-18चं जे सिन्नर टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगचं जे पर्व झालं होतं त्या पर्वामध्ये लाजवाब गोलंदाजी त्या ठिकाणी शरद भाऊ यांनी केली होती. अगदी त्याच पद्धतीने राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होत आहे. हो यावेळेस मात्र सरळ बॅटने चेंडूला दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी रामभाऊ बोडके करताय आणि जो खेळाडू या ठिकाणी आक्रमक फटकेबाजी करतोय त्याला स्ट्राईक देण्याचा अतिशय हुशारीने चांगला निर्णय रामा या ठिकाणी मैदानावर घेताना तुम्ही बघताय. योगेश शिंदेना स्ट्राईक दिलं जातंय. इकडे गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघू शकता वुडलँड स्पॉटवर त्या ठिकाणी डिलिव्हरी केली गेली. राऊंड द विकेट मारा त्या ठिकाणी केला जातोय. अँगलने बॉलिंग त्या ठिकाणी केली जाते. विकेटच्या मागच्या बाजूला यष्टीरक्षक म्हणून तुम्ही कैलास शिंदेना बघू शकता. हो हवाई हल्ला आणि येस येस इज गॉन योगेश शिंदे झेलबाद. ज्या पद्धतीने बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना मैदानावर रंगला होता, अनुभवी विरुद्ध अनुभव हा सामना जो रंगला होता त्यामध्ये मात्र निश्चितच कॅप्टन हे जिंकताय आणि योगेश शिंदे सारख्या एक तगड्या फलंदाजाला त्या ठिकाणी सीमारेषेजवळ झेल देण्यास भाग पाडलं जात आहे. आणि योगेश शिंदे फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र सीमारेषेजवळ झेल देत बाद होत आहे आणि खेळाडू कक्षामध्ये परत येत आहे. पहिला धक्का वायस सुपर किंग संघाला बसतोय योगेश शिंदे यांच्या रूपाने. त्यावेळेस मात्र एक चांगल्या पद्धतीची फटकेबाजी त्या ठिकाणी योगेश शिंदे यांच्याकडनं केली गेली. आपल्या संघाला मात्र निश्चितच एक मोठा स्टार्ट त्या ठिकाणी दिला होता. दुसरं षटक शरद गोजरे. त्यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही बघू शकता आमच्या उजव्या बाजूला सिन्नर टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग मधला एक मोठा खेळाडू, आयकॉन खेळाडू प्रकाश काकड मॅन फ्रॉम नायगाव उपस्थित झाले. त्यांचं आयोजन कमिटीच्या वतीने साई सोशल क्रिकेट क्लबच्या वतीने मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. यानंतर पुढच्या षटकाची कॉमेंट्री समालोचन प्रकाश काकड यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो. आता एक पुन्हा एकदा भारदस्त दमदार आवाजात कॉमेंट्री ऐकूया प्रकाश काकड. धन्यवाद आप्पा. सुंदर इथे टाकलं कॅप्टन हा चेंडू परंतु झेलबाद झालेला आहे. फलंदाज सूर्यबान थोरात. उत्कृष्ट गोलंदाज तितकीच सुंदर झेल टिपलेला आहे राकेश सांगळे यांनी. या पुढची रिकामी या. आपल्या संघासाठी पहिल्या षटकात सुंदर अशी सुरुवात करून दिलेली होती ती योगेश भाऊ शिंदे यांनी, परंतु उत्कृष्ट गोलंदाज, अनुभवी गोलंदाज कॅप्टन यांनी त्यांना तंबूमध्ये
पाठवलेला आहे. त्यानंतर थोरात साहेब त्यांनाही तंबूमध्ये पाठवलं आहे आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहे ते सुनील भाऊ जाधव. हॅट्रिक वरती असतील ते कॅप्टन. बघूया आपल्या हॅट्रिक साठी सज्ज कॅप्टन. बघूया हॅट्रिक घेत आहे की काय. ओ सुंदररित्या खेळून काढलेला हा चेंडू. काहीशी गडबड होताना कुणाल सर यांच्याकडून, परंतु भूषण उगले यांनी सावरून घेतलेला आहे त्यांना. हो अकू टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेने मारा गेला आहे आणि त्यावरती चौकार. सुंदर गोलंदाजी करत असताना आपल्या शेवटच्या चेंडूवरती चौकार बसलेला आहे कॅप्टन यांना. पाच बॉल झाले, 5 ओव्हर झालेली का? 5 बॉल झाले, 5 बॉल येतो 5. एक बाकी चेक केलं ना. पहिल्या बॉल ना 1 रन आउट, तिसरा आउट, डॉट, चौका. 5 बॉल झाले, 5 चेंडू झालेले, 5 चेंडू 5. ओके अजूनही या षटकातील 1 चेंडू येणं बाकी आहे. बघूया सुनील भाऊ काय करताय आपल्या संघासाठी. खणखणीत असा चौकार लगवलेला आहे तो सुनील जाधव यांनी आपल्या संघासाठी. बघूया अखेरच्या चेंडूवरती काय करताय आपल्या संघासाठी. अतिशय हुशारीने हॅट्रिक साठी होता तो चेंडू, सुंदररित्या चढवला होता आणि पुन्हा एकदा स्ट्रोकच्या दिशेने आणि आपल्या गोलंदाजीवरती आपण सुंदर क्षेत्ररक्षण करून षटक समाप्त केलेला आहे कॅप्टन यांनी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा झालेला आहे. स्कोर चालू आहे बरं का. बघूया पुढील षटक कोण घेऊन येते. दोन्ही संघामध्ये अतिशय अनुभवी गोलंदाज फलंदाज आणि आता आलेले आहे ते वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक घेऊन कैलास भाऊ शिंदे. कुठे कंपनी कर आणि डेअरी टाकली. कंपनी कोणती. स्ट्राईक वरती आता मात्र असेल राम भाऊ. अतिशय घातक असा हा फलंदाज आहे, परंतु त्याच्या बॅटमध्ये अजून मोठा फटका बघायला भेटलेला नाही. बघूया मोठ्या फटक्याने सुरुवात करतोय की काय करतोय. बघूया रामा. आणि सुंदररित्या तटवलेला चेंडू जातोय सीमा पार. षटकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करून षटकार लगवलेला आहे रामाभाऊ बोडके यांनी. दिवाळीच्या सुट्ट्या येतील आता. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु अयशस्वी आणि कैलास भाऊ शिंदे यांना विकेट मिळाली आहे. सुंदररित्या चेंडू टाकलेला होता आणि मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु अयशस्वी. झेलबाद होतोय रामाभाऊ बोडके आणि रामाभाऊ बोडकेची जागा घेण्यासाठी जातोय आता समाधान शिरसाट. हाही फलंदाज अतिशय घातक पद्धतीने खेळणारा फलंदाज. आपण थोडी स्पीच करू शकतो. टेस्टिंग आपल्या हातात नसतं.
फार लोड पहिल्या चेंडूवरती षटकार मारून मोठ्या खेळीची आशा दाखवणारे रामभाऊ तंबूमध्ये परतलेले आहे. चेन्नईचं समाधान शिरसाट सामना करील कैलास शिंदे यांचा. आणि उंचावून मारलेला चेंडू जातोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण परंतु अपयशी. षटकार गेलेला आहे. असं पण मनोरंजन करतोय इथे. चांगली करतो पुन्हा एकदा उंचावून मारलेला चेंडू जातोय सीमा पार. षटकार. नको बसू खाली. लगातार 2 चेंडूंवरती मोठा फटका खेळून दोन्ही षटकाराच्या स्वरूपात प्राप्त केलेला आहे समाधान शिरसाट यांनी. खतरनाक. अर्धा पाऊन देतो. वाट बघून मॅच अच्छा सन्मानरित्या खेळून काढलेला हा चेंडू निर्धाव जातोय. षटक समाप्त होत आहे की नाही बघूया. कदाचित एक चेंडू शिल्लक असावा. षटकार. चार चेंडूंमध्ये 3 षटकार लगावलेले आहे समाधान शिरसाट यांनी. अतिशय घातक अशी फलंदाजी. बॉल टोन किती बॉल मध्ये किती 44 झालेले आहे. शेवटपर्यंत किती बॉल मध्ये किती तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 धावा. 3 बाद 44 आणि जिंकण्यासाठी आता लागतात 30 चेंडूमध्ये 57 धावांची आवश्यकता. पुढील षटक घेऊन आहे कुणालचा सिन्नर कॉलेज कडनं. बघूया सुनील दादा काय करता. आणि हा चेंडू सुरेख चेंडू. खोलवरचा चेंडू समाधान नाही. अशा तऱ्हेने पहिल्या चेंडूवर 1 पण धाव दिली नाही कुणाल सर यांनी. कुणाल सर परत एकदा आणि हा चेंडू तुंग मारण्याच्या प्रयत्नात. बघूया अभि काय करता. आणि तिथे झेलबाद झालेले आहेत सुनील जाधव. दुसऱ्या चेंडूवर झेलबाद झालेले आहेत सुनील दादा पोलीस. आणि आता पुढील फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेले आहे किरण भाऊ भंडारी यांना. बघूया आता समाधान शिरसाटांच्या हातामध्ये ही मॅच आहे आपण असं म्हणू शकतो. त्यांनी बॅट बदललेली, स्ट्राईक चेंज झालेली आहे.
आणि पहिला चेंडू समाधान यांचा परत एकदा कव्हर मधनं शॉट लगावलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 4 धावा. सुंदर शॉट समाधान यांचा. लगातार 4 षटकार त्यांनी ठोकलेले ते मागच्या ओव्हर मध्ये आणि ह्या षटकाची सुरुवात त्यांनी चौक्याने केलेली आहे. बघूया समाधान आहे तोपर्यंत युवा एस सुपर किंग संघासाठी अशा जिवंत आहे. 48 धावा झालेल्या आहेत अशा तऱ्हेने. पुढील चेंडू परत एकदा समाधानसाठी कुणाल सर घेऊन येत आहे. हा चेंडू तटकवलेला मिडॉनच्या दिशेने डीप मिडॉनला आणि समीर सैद यांचं छान क्षेत्ररक्षण. एकच धाव आणि अशा तऱ्हेने किरण भाऊ भंडारी स्ट्राईकवर येत आहे. बघूया आता किरण भाऊ कोणती खेळी करतात. एक चावी सापडली आहे. कोणाची आहे ती घेऊन जाणे. कुटीची चावी आहे ती. पुढील चेंडू परत एकदा वाईड चेंडू टाकलेला. वाईड नाही पण वाईड चेंडू आहे हा. अशा तऱ्हेने धाव चेंडू सर यांनी टाकलेला किरण भाऊ आणि आज तटकवलेला चेंडू बघूया तिथे एक धाव भेटते का नाही. आणि जॉन्टी छान क्षेत्ररक्षण करतात मिड ऑफ वर आणि छान फेकी उत्तुंग थ्रो. कोणाची आणि अशा तऱ्हेने षटकाची सांगता 50 धावा झालेल्या आहेत. 4 ओव्हर मध्ये 50 धावा झालेल्या आहेत आणि 4 ओव्हर मध्ये 51 धावांची गरज. 24 चेंडू 51 धावा. बघूया पुढील षटक टाकतात ते भूषण उगले. भूषण उगले सिन्नर एंड कडनं येत आहेत षटक घेऊन. वैयक्तिक पहिलं आणि पहिलंच राहणार कारण दुसऱ्या षटकाची इथे काही आवश्यकता नाही. किरण भाऊ भंडारी ऑन स्ट्राईक. भूषण थोडीशी फिल्डिंग मध्ये सजावट करता इथे आपण बघतात. आणि पुढील चेंडू भूषण उगले यांचा आणि हा चेंडू चांगला तटकवला फाईन लेगला आणि बघूया तिथे मिसफील्ड सायखेडकर यांच्याकडनं. आणि किती धावा अंपायर 2 धावा. अशा पद्धतीत 2 धावा मिळालेल्या आहेत वायस या संघाला. आपण बघताय मोठी धावसंख्या चेस करताना समाधान अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करता इथे. फिल्डिंग मध्ये काहीशी चेंज सजावट करतायत. 2 लहान लहान प्लेयर्स आपण मैदानात बघता. पुढील चेंडू भूषण यांचा आणि किरण भाऊ बोल्ड क्लीन बोल्ड. भगवान दादा पुढील फलंदाज भगवान दादा. मागच्या दोन्ही मॅच मध्ये भगवान दादांनी चांगली फलंदाजी केली होती. बघू आता काय करता भगवान दादा. आपल्या फलंदाजीतून वायस किंग संघाला जिंकून देता का नाही. पहिल्या मॅच इझी पुढे चेंडू भूषण उगले यांचा भगवान दादा यांना. भगवान दादा शॉर्ट पिच गेंदूचा खोरपास समाचार घेत नाही ते झेलबाद. असं वाटलं होतं का षटकार जाईल पण नाही. झेलबाद समीर सैद यांनी उत्कृष्ट झेल टिपलेला डीप मिड विकेट मध्ये. पहिल्या चेंडूवर भगवान दादा पण आउट. 840 नंबर किरण भाऊ गोदरे बॅटिंगला येत आहेत.
मला खूप परत येतं. मी एक बॉल तिथे खेळली नाही बाई. हा, एक बॉल खेळली मग out. स्ट्राईक चेंज, समाधान स्ट्राईक वर. बघूया काय करता समाधान. समाधान जोपर्यंत आहे तोपर्यंत वायस किंग संघाच्या अशा पल्लवीत आणि समाधानने लगावलेला चेंडू हा फाईन लेगच्या दिशेने. बघूया किती धावा, 4 धावा. उत्कृष्ट फलंदाजी समाधान यांची. सिन्नर कॉलेजवर चाललेला सामना, फायनल मॅच. समाधान परत एकदा समाधान यांचा उत्कृष्ट षटकार. भीमा रेषे पार षटकार. आणि थोडीशी चोरी केलेली आहे मी या. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. नाही एक बाकी आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. मी दुसऱ्याला आउट झालो. नाही झाले. अरे महेश इथं स्कोर चालू आहे. सांग बरं. हा, ते बोकडाला हा दुसऱ्याला आउट झाले. तिसऱ्याने मग भगवान आउट झाला मी हा 2 खेळला. हा बरोबर. वयस काय हा ना भगवान आउट झाला आणि 4-6 वयस काय लगातार बरोबर ना. नंतर एक बॉल. अरे महेश एक बाकी आहे. एक बॉल बाकी आहे. ओके. वयस काका बाकी कॅप्टन सर्वाकडे झाले. किती रन झाले कॅप्टन चौथीनेच खेळलो. वयस काका आला रे आला. चेंडू आला. वयस काका किती मस्त मारतो. बघूया पुढील चेंडूवर काय करता समाधान. समाधानाने एक चौकाने एक षटकार खेचलेला आहे. सुंदर फलंदाजी करताय. पहिल्या मॅच मध्ये फक्त त्यांचा मूड नव्हता, नंतर त्यांचा मूड आलेला दिसतोय. आणि हा उत्कृष्ट चेंडू तटवलेला कव्हरच्या दिशेने 1 धावेसाठी. आणि अशा तऱ्हेने ओव्हरची समाप्ती. किती झाल्या योगेश? 5 षटकानंतर 63 धावा. क्या बात. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला अशी भिंत नाही. त्यांच्यातच लाजवाब फटकेबाजी केली जाते. ज्या पद्धतीचं 101 धावांचं मोठं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला हा संघ, आज षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावफलकावर लागताय 63 धावा. 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. मैदानात तुम्ही बघू शकता समाधान शिरसाट या अगोदरच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी केली आहे, निश्चितच या खेळाडूमध्ये क्षमता आहे, ताकद आहे. आणि कुठल्याही षटकामध्ये निश्चितच सामन्याचा निर्णय फिरवण्याची मोठी ताकद समाधान शिरसाट मध्ये आहे. बघूया मैदानात काय होतं. 7वं षटक सुरू होत आहे. एक 4-5 पावलांचा स्टार्ट असेल. नॉनस्टॉप तुम्ही बघू शकता एक अनुभवी चेहरा, सिन्नर क्रिकेट विश्वामधला एक अनुभवी चेहरा म्हणू शकता, किरण गोजरे. हो येस 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 येस. चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे. षटकार. हा षटकार आतापर्यंतच्या आजच्या खेळातला सर्वात मोठा षटकार तुम्ही म्हणू शकता. येस मी म्हणतोय. कोशिशें अंतिम सांस तक होनी चाहिए. एक तो लक्ष्य मिलेगा या फिर अनुभव.
निश्चितच मित्रांनो प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत झाले पाहिजेत. ज्या पद्धतीने समाधान शिरसाट फटकेबाजी करतोय, अक्षरशः तुटून पडतोय, आक्रमण करतोय, निश्चितच अजूनपर्यंत मात्र सामना कुठल्या संघाच्या दिशेने झुकू शकतो सांगू शकत नाही. हो यस, पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला जातोय. येस येस, चौकार सीमारेषे पलीकडे जातोय चौकार. 6व्या षटकातल्या पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार केले जात आहे. पहिल्या चेंडूवर षटकार येतोय, दुसऱ्या चेंडूवर चौकार येतोय. आतापर्यंतच्या या षटकातल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा वसूल केले जात आहे. आता 16 चेंडूंचा हा सामना बाकी. 16 चेंडूंमध्ये आता समीकरण 16 चेंडू 28 धावा. हो हो कॅमेरा दिसतोय रे. यावेळेस पुन्हा एकदा गावकॉर्नर सीमारेषे पलीकडे सलग 3 चेंडू 3 मोठे फटके. हो आता एक या स्पर्धेतला आतापर्यंतचं पहिला रोख रकमेचं पारितोषिक जाहीर होत आहे. समाधान शिरसाट यांच्यासाठी रोख रकमेचं पारितोषिक जाहीर होत आहे. सन्माननीय किरण भाऊ भंडारी यांच्याकडनं रोख अर्धशतकासाठी समाधान शिरसाट साठी 251 रुपयांचा रोख पारितोषिक या ठिकाणी जाहीर होत आहे. मित्रांनो टाळ्या. शेवटपर्यंत समा. लाजवाब फटकेबाजी. समाधान ऑन फायर. विनू अंबोलेच्या षटकामध्ये मात्र आक्रमक फटकेबाजी केली जाते, आक्रमण केलं जाते. हो हो, यावेळेस मात्र लेग स्टंपवर टाकलेला चेंडू एज लागून चेंडू सरळ जातोय. डीप फाईन लेग घोषित एरियामध्ये 2 धावा मात्र पंचांकडनं जाहीर होत आहे. या 2 धावांच्या मदतीने धावफलक वाढतोय, धावफलकावर लागताय. रन नाहीये, लेग बाईस नाहीये का? येस, थँक्यू. निर्धाव चेंडू येतोय. अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी. ज्या पद्धतीने विनूच्या षटकामध्ये समाधान शिरसाटने आक्रमक फटकेबाजी केली, या षटकामध्ये मात्र निश्चितच या सामन्याचं चित्र बऱ्याच प्रमाणात स्पष्ट होत आहे. अंतिम सामना साई सोशल क्रिकेट क्लबच्या वतीने मैत्रीपूर्ण ही स्पर्धा आयोजित केली गेली. या क्लबच्या सहकार्यांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली गेली होती. ओपी चेंडू, फुल लेंथ चेंडू, गाव कॉर्नर सीमारेषा. समीर सय्यद चेंडूच्या मागे येतोय. लाजवाब असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे. एक धाव अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. या सुंदर क्षेत्ररक्षणासोबत षटक संपतंय. 6 चेंडू 6 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 101 धावांचा पाठलाग करायचा असताना 36 चेंडूंमध्ये 6 षटकांमध्ये YS सुपर किंग संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 84 रन्स. आता समीकरण अंतिम सामन्याचं येस येस मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले घेतोय. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी हा बॅटिंग पॉवर प्ले असेल. आता मात्र फक्त 3 क्षेत्ररक्षक 38 सीमारेषेच्या 4 आहे का 3 काय असेल क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक 38 सीमारेषेच्या बाहेर असेल. निश्चितच 6व्या षटकामध्ये बऱ्याच प्रमाणात ज्या पद्धतीने फटकेबाजी केली गेली, या फटकेबाजी नंतर सामन्याचं चित्र बऱ्याच प्रमाणात वेगळं आलं आणि हा सामना निश्चितच YS सुपर किंग संघाच्या दिशेने झुकला जातोय. आता गोलंदाजी मार्गवर तुम्ही बघू शकता एक अनुभवी गोलंदाज येतोय राकेश सांगळे. एक महत्वाचं षटक करू शकतं. 12 चेंडू 16 धावा. यावेळेस मात्र गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकला गेला. एज लागून चेंडू सरळ विकेट किपरच्या डोक्यावरनं सरळ जातोय. डीप थर्डमॅन क्षेत्रामध्ये घोषित एरियामध्ये 2 धावा त्या ठिकाणी जाहीर केले जात आहे. पंचांकडनं इशारा येतोय. आता समीकरण 11 चेंडू 15 धावा. 11 चेंडू 15 धावा. निश्चितच फलंदाजीचं समाधान शिरसाटच्या फलंदाजीचं कौतुक करावं लागेल. राकेश सांगळे ओव्हर द विकेट 7-8 पावलांचा स्टार्ट. हो हो, लाजवाब
फुल लेंथ खोलवर टप्प्याचा हा चेंडू, 5व्या स्टंपवर टाकलेला चेंडू अतिशय हुशारीने, जबाबदारीने, समजदारीने गोलंदाजी केली जाते, नियंत्रित मारा केला जातोय. एक कमी षटकांच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करायची याचा आदर्श प्रात्यक्षिक या ठिकाणी राकेश सांगळे घालून आपल्या सहकाऱ्यांसमोर घालून देतोय. येस येस, कव्हरला उभ्या असलेल्या खेळाडूच्या डोक्यावरून मारलेला हा नेत्रदीपक फटका तुम्ही म्हणू शकता, नजाकत भरा फटका तुम्ही म्हणू शकता. बघता बघता चेंडू सरळ ट्रॅव्हल करत हजत खेळत सीमारेषे पलीकडे जातोय. 4 धावा. येस, एक म्हणू शकतो प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा हा फटका बघताय. हवेत मारलेला फटका, क्षेत्ररक्षक किरण गोजरे या ठिकाणी झेलबाद होत आहे. मात्र निश्चितच सीमारेषेजवळ ज्या पद्धतीची धांदळ गोंधळ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मध्ये उडाला होता निश्चितच, मात्र ज्या पद्धतीचे विनूने एफर्ट्स दिले, चेंडूच्या खाली येते चांगला झेल टिपला आणि किरण गोजरे यांच्या खेळीचा अंत या ठिकाणी होतोय. 7वा गडी या ठिकाणी वायएस सुपर किंग संघाचा बाद होतोय. आता मात्र 8वा गडी फलंदाजीसाठी मैदानात येताना तुम्ही बघू शकता सचिन उकाडे. राकेश सांगळेच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. किती लागतंय? 10 96 का काहीतरी झालं. नाही 100 नाही आता किती झाले योगेश? योगेश 7 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 7 षटकानंतर धावफलकावर लागताय 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 91 रन्स, 91 धावा. आता ह्या सामन्याचं अंतिम सामन्याचं समीकरण मी सांगतोय. 6 चेंडू 9 धावा. कोण होणार या स्पर्धेचा मानकरी, कोण पटकवणार विजेतेपद, वायएस सुपर किंग्स की KB 11? अंतिम षटक 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. नॉन स्ट्राईक एंडला बघू शकता या सामन्यातील हिरो समाधान शिरसाट. स्ट्राईक घेतोय सचिन उकाडे उर्फ मॅक्सी. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघू शकता समीर सय्यद ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणाची सजावट तुम्ही बघू शकता. ऑन साइड या ठिकाणी पूर्णपणे पॅक केलंय. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर असेल. सीमारेषेजवळ कुणाल सर उभे करतायत. लॉंग ऑफ सीमारेषेजवळ खेळाडू उभा केला जातोय. हो यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला पंचच्या दिशेने चेंडू जातोय. धाव करण्याची संधी असेल. हो लाजवाब अव्वल दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट समाधान शिरसाट करतोय. 1 धाव मात्र अगदी साचपणे पूर्ण केली जाते. आता समीकरण 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता. साई सोशल क्रिकेट क्लब आयोजित या सोशल क्रिकेट क्लबच्या सहकारी सदस्यांसाठी ही स्पर्धा आयोजित केली गेली होती. अंतिम सामन्यामध्ये जो मैदानावर फलंदाजी करणारा संघ वायएस सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण करणारा KB 11 संघ, एक निश्चितच एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट दोन्ही संघ मैदानावर खेळताना तुम्ही बघताय. दोन्ही संघांमध्ये सिनियर क्रिकेट विश्वातील नामांकित खेळाडूंचा भरणा तुम्ही बघताय. चेंडू टाइमिंग चुकतोय. Yes, he's gone. राकेश सांगळे झेलबाद होतोय. याला म्हणतात क्रिकेट. इट्स कॉलिंग फॉर क्रिकेट. याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेटला निश्चितच अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. कधी कधी 6 चेंडूंमध्ये 36 धावाही होतात आणि कधी कधी 6 चेंडूंमध्ये 6 धावा देखील होणं अवघड होऊन जातं. 6 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता असताना ज्या पद्धतीचा नाईस बॅटिंग सुपर बॅटिंग बाय समाधान शिरसाट. ह्यावेळेस मात्र निश्चितच समीर सय्यदच्या गोलंदाजीचंही कौतुक करावं लागेल. एक सेट झालेला बॅट्समन या ठिकाणी समाधान शिरसाटला बाद करण्यामध्ये यश त्या ठिकाणी समीरला मिळतंय. 6 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता असताना हा अंतिम षटक मैदानावर टाकलं जाते. समीर या अंतिम षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. पहिला चेंडू त्या ठिकाणी
निर्धाव टाकला गेला. दुसऱ्या चेंडूवर मात्र एक धाव आली. दुसऱ्या चेंडूवर मात्र समाधान शिरसाट सारखा एक सेट बॅट्समन आउट करण्यामध्ये बाद करण्यामध्ये यश मिळालं. तिसरा चेंडू समीर टू सचिन. रिवर्स मारण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस मात्र बाई स्वरूपात बक्षीस स्वरूपात मात्र 2 धावा येत आहे. बाईच्या स्वरूपामध्ये 2 धावा येत आहे. खराब यष्टीरक्षण म्हणावं लागेल. चेंडू सरळ डीप थर्ड मॅन क्षेत्राच्या घोषित एरियामध्ये जातोय. 2 धावा येत आहे. आता 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. सचिन उगाडे स्ट्राईक घेत आहे. नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही बघू शकता या स्पर्धेचं आकर्षण आमचे मित्र आमचे सहकारी विनोद दंताळ सर. एक वेळ या सामन्याचं चित्र ज्यावेळेस समाधान शिरसाट बॅटिंग करत होते निश्चितच हवाई हल्ला सुपर किंग्स हा संघ ही स्पर्धा जिंकतोय. योगेश शिंदे सुपर किंग्स येस या फटक्यासोबत हा सामना फिनिश होतोय. सचिन उकाडे मात्र निश्चितच लाजवाब फटका. या स्पर्धेचे विजेतेपद वायस सुपर किंग्स संघ हा पटकवतोय. विजयी संघाचं सिन्नर टेनिस क्रिकेट विश्व सिन्नर टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगच्या वतीनं हा अभिनंदन. थँक्यू. दादा